अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य होणारी आहे. अर्थातच मी जितक्या वेळ अर्थसंकल्पाला दादासोबत होतो मी एकच दिवस जॅकेट घालत होतो. त्याचं कारण असं होतं की दादांचा अर्थमंत्री म्हणून ज्यावेळेस ते अर्थसंकल्प मांडायचे त्यावेळेस त्यांचा पेहराव वेगळा असत होता. ब्रीफ केस, इथं पायऱ्यांवर येणं, आमचे नारे लावणं आणि त्यांना घेऊन शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करायला जाताना त्या पुतळ्याची सुद्धा दादा इतकी काळजी तिथं घेत होते की हा पुतळा स्वच्छ धुतलेला आहे की नाही पाहायचे, काही तिथे डाग पडलेला आहे का हे पाहायचे. आणि त्यानंतर आम्ही एकच वादा, अजितदादा महाराष्ट्राचा वादा, आणि त्या पद्धतीने मागच्याच वेळेस मला वाटते गुलाबी जॅकेट त्यांनी घातलं होतं अर्थसंकल्पाच्या वेळेस. पण दादाचा तो रुबाब नाही दिसणार. आणि इथंच यायचो ना गेटवर घ्यायला, दादा सकाळी आले म्हणजे चला सर्व आमदार दादा येत आहेत, दादा येत आहेत, दादा येत आहेत. आज सुने सुने हे मधुबन सारे आणि नंदनंदना तुझ्या विनारे. सुनं सुनं वाटते सर, वाईट वाटते की दादा नसणं. भाऊ झाला प्रत्येक क्षणात आठवणी आहेत दादाच्या. आमच्यासारख्याला काय अर्थसंकल्प करत दादा मला सांगा ना. अर्थसंकल्प आमच्या जीवनात त्या अर्थसंकल्पाला सोप्या पद्धतीनं सांगणारा नेता म्हणजे दादा होते. आम्हाला विचारत होते आर्थिक पाहणी अहवाल पाहिला का, पाहिला असेल तर त्यातून काय समजलं. नाही तर देवेंद्रजींनी साधं पुस्तक लिहिलं एकदम सोप्या भाषेत अर्थसंकल्प, ते वाचलं का, ग्रीन बुक कशाला म्हणतात, पिंक बुक कशाला म्हणतात, हे सुद्धा दादा सांगत. आणि सोपं नव्हतं साहेब. 12 वेळ अर्थसंकल्प राज्याचं सादर करणं. आज रेकॉर्ड होता होता दादा चालले गेलेत. काही वाईट वाटणार आहे. आज दादा नाहीत तर त्या गेटवर आम्ही पाहतोय वेड्यासारखी वाट. रोज दादा येतील, विचारतील कोण कोण आलंय. सगळेजण वेलवर असतं इथे पायऱ्यांवर वेड्यासारखं वाट बघायचं. हे काय सगळे आमदार वेड्यासारखी वाट बघतात त्यांची. त्याच्यामुळं दादाचं नसणं हे असह्य आहे आजच्या दिवसाला.